मेडिकलवर 60%, 70%, 80% डिस्काउंटचा बोर्ड लावताय. आता यावर सरकार कारवाई करणार का? थांबा, इथे एक छोटा पण महत्वाचा फरक आहे. औषधांवर डिस्काउंट देणं आणि त्याची भ्रामक जाहिरात करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दिल्ली ड्रग डिपार्टमेंटने 17 ऑगस्ट रोजी एक ॲडवायझरी जारी केलेली आहे. यात मेडिकल स्टोअर्सना सांगण्यात आलंय की अवास्तव, खोटी दिशाभूल करणारी किंवा अस्पष्ट डिस्काउंटची प्राइसची जाहिरात करू नये. म्हणून आजपासून दुकानावर अप टू 60, 70, 80% असे बोर्ड लावून ग्राहकांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. आणि अजून एक महत्वाचं, MRP पेक्षा कमी किमतीत औषधं विकणं यावर बंदी नाही. फेअर डिस्काउंट दिला तर ते चुकीचे नाही, पण मोठा डिस्काउंट सांगत असाल तर तो खरा आणि पारदर्शक आणि प्रत्यक्ष उपलब्ध असला पाहिजे. यात असेही सांगितलंय की कोणी खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत विकत असेल तर औषधांची खात्री, गुणवत्ता आणि सोर्स या बाबतीत प्रश्न निर्माण होऊ शकतात. लक्षात ठेवा, डिस्काउंट देऊ नका असा या ॲडवायझरीचा अर्थ नाही. अर्थ असा आहे की डिस्काउंटच्या नावाखाली ग्राहकाची दिशाभूल करू नका. सध्या तरी ही ॲडवायझरी दिल्लीमधील लायसन्स होल्डर करता दिलेली आहे, पण आपण काळजी घेतली तर बरं. तुमच्या मेडिकलवर असा बोर्ड आहे का? तो आकर्षक दिसतोय, पण ग्राहकाची दिशाभूल करतोय का हे नक्की तपासा. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि सेव्ह देखील करा. धन्यवाद.